वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवणार आहोत चाकवतची भाजी. चाकवतची भाजी ही हिवाळ्यातच उपलब्ध असते. एक जुडी चाकवतची भाजी घ्यायची आहे व ती छान नीट करून चिरून कुकरमध्ये टाकायची आहे. ही भाजी चिरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे व त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे आहेत व मुठभर तूर डाळ टाकायची आहे व यामध्ये पाणी टाकून कुकरमध्ये छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. पहा, ही आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. चवीनुसार मीठ व चटणी टाकून घ्यायचं आहे व रवीच्या साहाय्याने घोटायचे आहे. चला तर आता फोडणी करून घेऊया. फोडणी करताना 1 ते 1.5 चमचा तेल टाकून मोहरी, जिरं व चेचून घेतलेला लसूण टाकून छानपैकी ही फोडणी करायची आहे. चिमूटभर हिंग व चिमूटभर हळद टाकून शिजवून घेतलेली चाकवतची भाजी टाकायची आहे. आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करून गॅस मोठा करून याला छानपैकी उकळी करून घ्यायचे आहे. जर मीठ कमी असेल तर यावेळी मीठ टाकायचं आहे. आता ही छानपैकी उकळी येत आहे तोपर्यंत यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर ही टाकलेली आहे. आता याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे व छानपैकी ही भाजी शिजून द्यायची आहे. गॅसवर भाजी उकळत असताना मध्ये मध्ये रवीने घोटायचं आहे. 1-2दा असे केले की भाजी आणखीनच छान मिळून येण्यास मदत होते. तर ही आपली भाजी रेडी झालेली आहे. तर सर्व करूया. ही आपली साधी सोपी पद्धतीने भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की करून पहा. खूप छान होते ही या पद्धतीने केली तर. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व इतरांनाही शेअर करा. पौष्टिक अशी चाकवतची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी आपण भाकरी सोबत खाऊ शकतो. ही भाजी भाकरी बरोबर अत्यंत छान लागते. जर आपल्याला भाकरी आवडत नसेल तर चपाती बरोबरही खाऊ शकता. तर अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.